महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सर्व प्रवाशांचे स्वागत करत आहे। महामंडळात सध्या 2 प्रकारच्या BS6 बसेस दाखल झाल्या आहेत। त्यात एक महामंडळाच्या स्वमालकीची बस आहे, तर दुसरी MG कंपनीच्या भाडे तत्वावर दाखल झालेली बस आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये या दोन्ही बसेसना कंपेअर करणार आहोत। तर चला बघूया। यात महामंडळाची बस ही टाटा कंपनीची आहे, तर MG कंपनीची बस ही आयशर आणि अशोक लेलँड कंपनीची आहे। महामंडळाची बस पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे स्वतःच्या कार्यशाळेत बांधली जाते, तर MG कंपनीची बस ही बेळगाव येथील MG कंपनीच्या कार्यशाळेत बांधली आहे। महामंडळाची बस ही स्वमालकीची आहे, तर MG कंपनीची बस ही भाडे तत्वावरील आहे। आता दोन्ही बसेसमधील फीचर्समध्ये काय बदल आहे ते आपण पाहू। महामंडळाच्या बसला पुढे 2 हेडलाईट आहे, तर MG कंपनीच्या बसेसला सिंगल हेडलाईट आहे। महामंडळाच्या बसला साधा दरवाजा, तर MG कंपनीच्या बसला ऑटोमॅटिक स्लायडिंग दरवाजा आहे। महामंडळाच्या बसला आपत्कालीन दरवाजा हा ड्रायव्हरकडील बाजूच्या पाठीमागून 2 नंबरच्या सीटजवळ बसवण्यात आला आहे, तर MGच्या बसमध्ये हा दरवाजा पाठीमागे अगदी मधोमध आहे। महामंडळातील बसेचे आसन हे साधे आहे, तर MGमध्ये पुशबॅक सीट्स उपलब्ध आहे। महामंडळाच्या बसमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी 2 USB पॉईंट आहे, तर MG कंपनीच्या बसमध्ये प्रत्येक सीटसाठी सेपरेट मोबाईल चार्जिंग सॉकेट उपलब्ध आहे। महामंडळाच्या बसचा फ्रंट ग्लास एरिया हा MGच्या बसपेक्षा कमी आहे। महामंडळाच्या बसमध्ये पाठीमागे ग्लास एरियाखाली स्वतंत्रपणे रूट बोर्ड बसवले आहेत, तर MG कंपनीच्या बसमध्ये हे रूट बोर्ड ग्लासच्या एरियामध्येच बसवण्यात आले आहेत। त्याचबरोबर या दोन्ही बसमध्ये काही एकसारखे फीचर्स आहेत ते आपण पाहू। त्यात ह्या दोन्ही बसमध्ये एअर सस्पेन्शन बसवलेले आहेत। त्याचबरोबर या बसमध्ये प्रवाशांना सूचना करण्यासाठी ड्रायव्हरसाठी माईक उपलब्ध आहे। बसच्या पुढे आणि मागे एक स्पीकर उपलब्ध आहेत। या स्वरूपाच्या या दोन्ही बसेस आहेत। यातली कोणती बस तुम्हाला आवडली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।